होण्यात आलेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकरण योजना असेल किंवा वेगवेगळ्या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या घटकासाठी अर्ज केलेले असतील, त्याच्यासाठी निवडीचे त्यांना एस-एम-एस आलेले आहेत. त्यामध्ये सोलार फवारणी पंप असेल, रोटावेटर असेल किंवा असे बरेच वेगवेगळे घटक आहेत ज्यांची निवड झालेली आहे आणि त्यांना एस-एम-एस आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना 10 दिवसाच्या आतमध्ये कागदपत्रे अपलोड करणं बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचा अर्ज नामंजूर केला जातो. आता यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोलार फवारणी पंपासाठी अर्ज केलेला होता. अर्ज करत असताना याची ॲडव्हर्टाइजमेंट अशी करण्यात आलेली होती, की 100% अनुदानावर हा सोलार फवारणी पंप तुम्हाला मिळणार आहे. अशी ॲडव्हर्टाइजमेंट सी-एस-सी सेंटरद्वारे केली जात होती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की खरंच यासाठी 100% अनुदान आहे का? आणि जर असेल तर यासाठी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत? त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पाहू शकता, सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप या घटकासाठी ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये निवड झाली आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर घटकासाठी आवश्यक कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टल लॉगिन म्हणजे फार्मर लॉगिनमध्ये आजपासून 10 दिवसाच्या आत अपलोड करावीत, अन्यथा आपला अर्ज रद्द होईल. महा-जी-ओ-व्ही. आता ज्या शेतकऱ्यांना सोलार नॅपसॅक फवारणी पंप संबंधित असा एस-एम-एस आलेला आहे, त्यांना कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रे कोणती अपलोड करायची आहेत? तर यामध्ये तुम्हाला सोलार फवारणी पंपाचा टेस्ट रिपोर्ट अपलोड करायचा आहे आणि कोटेशन अपलोड करायचं आहे. तुम्हाला टेस्ट रिपोर्ट कुठे मिळणार आहे? तर टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळू शकता. तुम्ही सोलार स्प्रे टेस्ट रिपोर्ट इथं तुम्हाला टेस्ट रिपोर्ट पाहायला मिळेल. हा टेस्ट रिपोर्ट तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि हा टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि यासाठी कोटेशन ज्या दुकानातून हा सोलार पंप खरेदी करायचा आहे, तेथून तुम्हाला त्याचं कोटेशन मिळणार आहे. कोटेशन तुम्हाला तुमच्या नावाने घ्यावं लागेल. ज्यांच्या नावाने एस-एम-एस आलेला आहे, त्यांच्या नावानं तुम्हाला याचं कोटेशन अशा दुकानातून घ्यायचं आहे ज्यांच्याकडे हा फवारा उपलब्ध आहे. तिथून तुम्हाला खरेदी करायचं आहे. ते तुम्हाला याचं जर तुम्हाला हा सोलार पंप ऑनलाईन खरेदी करायचा असेल, तर त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपल्या व्हिडिओमध्ये टॅग केलेल्या प्रॉडक्टमधूनही हा सोलार पंप तुम्ही बाय करू शकता, जर तुम्हाला ऑनलाईन बाय करायचा असेल तर. आता यासाठी अनुदान किती आहे हे पाहूयात. खूप साऱ्या लोकांना वाटत आहे, की यासाठी 100% अनुदान आहे, परंतु असे नाही. यासाठी फक्त ₹1800 अनुदान देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता स्मॉल अँड मार्जिनल फार्मर यामध्ये तुम्ही पाहू शकता सोलार ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर. स्मॉल किंवा मार्जिनल फार्मर असो, त्यांच्यासाठी ₹1800च अनुदान देण्यात आलेलं आहे. निवड झालेली यादी कशी डाउनलोड करायची याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आपण या अगोदर पाहिलं होतं, की कुठल्याही प्रकारची यादी महा-डी-बी-टी पोर्टलवरून कशी डाउनलोड करायची. तर या सोलार फवारणी पंपासाठी तुम्हाला ₹1800 अनुदान देण्यात येणार आहे. आता लॉग इन करून तुम्हाला काय करायचं आहे? टेस्ट रिपोर्ट एक अपलोड करायचा आहे आणि कोटेशन एक अपलोड करायचं आहे. टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. कोटेशन तुम्हाला ज्या दुकानातून हा फवारणी पंप घ्यायचा आहे तिथून मिळून जाईल. हे दोन्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळेल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला हा सोलार पंप खरेदी करायचा असतो. खरेदी केल्यानंतर जी-एस-टी बिल तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवर अपलोड करायचे आहे. जी-एस-टी बिल अपलोड केल्यानंतर तुमच्या सोलार फवारणी पंपाची स्थळ पाहणी होते आणि स्थळ पाहणी झाल्यानंतर तुमच्या डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे ₹1800 अनुदान तुमच्या डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये वर्ग केले जातात. यामध्ये 5 ते 6 महिन्याचा वेळ लागू शकतो. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.